Welcome, student. Today we are going to learn the poem Stopping by Woods on a Snowy Evenings, written by Robert Lee Frost. This is the second video. In the first video, we have discussed some pretext activity, warming up activity, chit chat, etc. Robert Frost was an American poet. रॉबर्ट फ्रॉस्ट हे एक अमेरिकन कवी आहेत. ही इज हायली रिगार्डेड म्हणजे ओळखले जातात, ते मोठ्या प्रमाणात ओळखले जातात फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन. वास्तववादी वर्णन करण्यामध्ये, वास्तववादी चित्र निर्माण करण्यासाठी ते ओळखले जातात. ऑफ रुरल लाईफ, कशाचे? ग्रामीण जीवनाचे, रुरल ग्रामीण. अँड हिज कमांड, आणि त्यांचं प्रभुत्व आहे ऑफ अमेरिकन कोलिक्वल स्पीच, अमेरिकन भाषेवरती, ग्रामीण भाषेवरती त्यांचं प्रभुत्व होतं. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर, ते एक प्रसिद्ध असे अनेक जे कवी आहेत प्रसिद्ध त्यापैकी एक आहेत. अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड, आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा आदर केला जातो समीक्षक दृष्टीने. अमेरिकन पोएट्स ऑफ 20th सेंचुरी, 20व्या शतकातील जे काही प्रसिद्ध कवी होते ज्यांचा आदर केला जातो त्यापैकी ते एक आहेत. ही रिसिव्ड 4 पुलित्झर प्राइजेस फॉर पोएट्री, त्यांना पुलित्झर म्हणजे वर्तमानपत्राशी संबंधित जे काही पारितोषिक आहेत ती मिळाली. किती? 4 फॉर पोएट्री. इन धिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडंट, या कवितेमध्ये कवीने एक छोटासा प्रसंग डिस्क्राईब केला आहे, वर्णन केला आहे. इन अ स्नोवी इव्हिनिंग, बर्फाळ अशा रात्री, हिमवर्षा होत असणाऱ्या संध्याकाळी च्या प्रसंगाचे वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. ॲज अ ट्रॅव्हलर, त्या हिमवर्षा होत असणाऱ्या सायंकाळी ते प्रवास करत होते, प्रवासी होते. द पोएट इज फॅक्सिनेटेड, आणि हे जे कवी आहेत ते खूप भारावून गेले, हुरळून गेले. बाय अ ब्युटिफुल सीन, कशाने? एका सुंदर अशा प्रसंगाने. इन द वूड्स, जंगलामधील तिथलं जे काही वातावरण होतं, जे तिथलं चित्र होतं त्या चित्राने ते पूर्णपणे भारावून गेले. ही स्टॉप्स टू एन्जॉय, आणि त्या जंगलामध्ये ते थांबले, कशासाठी? आनंद घेण्यासाठी. बट हिज माइंड अर्ज हिम टू गो ऑन, पण ते तिथं थांबले, त्यांना पुढे जाऊसं वाटलं नाही, ते इतके हुरळून गेले होते त्या सुंदर अशा जंगलाचं चित्र पाहून, वर तिथलं ती परिस्थिती पाहून. पण त्यांचं मन त्यांना पुढं जाण्यासाठी खुणावत होतं. मन पुन्हा पुन्हा सांगत होतं की पुढं गेलंच पाहिजे. अशा प्रकारची ही कविता आहे. चला तर आपण कविताला सुरुवात करूयात. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द विलेज दो. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हिज हाऊस इज इन द विलेज दो. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. My little horse must think it queer. My little horse must think it queer to stop without farmhouse near, between the woods and frozen lake. Between the woods and frozen lake, the darkest evening of the year. He gives his harness bell a shake. He gives his harness bell a shake to ask if there is some mistakes. The only other sounds sweeps of easy wind and downy flake. The woods are lovely, dark and deep. The woods are lovely, dark and deep, but I have promised to keep. But I have promised to keep. And miles go before I sleep. And miles go before I sleep. पहा कवी काय म्हणतो. हुज वूड्स दीज आर, वूड्स मीन्स फॉरेस्ट, जंगल. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हे जंगल कोणाचं आहे त्यांना मी ओळखतो असं मला वाटतं. आय थिंक आय नो हुज वूड्स दीज आर, मला असं वाटतं की मला माहीत आहे हे जंगल कुणाचं आहे. हिज हाऊस इज इन द व्हिलेज दो, जरी त्याचं घर
गावामध्ये आहे, शेजारील गावामध्ये आहे, तरी मी त्याला ओळखतो. ही विल नॉट सी मी. ही मीन्स द ओनर ऑफ द वूड्स, द ओनर ऑफ द फॉरेस्ट, तो जंगलाचा मालक. ही विल नॉट सी मी, तो मला पाहू शकणार नाही किंवा तो मला पाहणार नाही. स्टॉपिंग हिअर, की मी इथे थांबलोय हे त्याला दिसणार नाही. कुणाला? द ओनर ऑफ द फॉरेस्ट. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, तो मला पाहू शकणार नाही मी इथे थांबलोय. टू वॉच हिज वूड्स, कशासाठी थांबलोय? टू वॉच, पाहण्यासाठी. हिज वूड्स, त्याचं जंगल पाहण्यासाठी मी इथं थांबलो. हे त्या खेड्यातल्या मालकाला दिसणार नाही. फिल अप विथ स्नो, आणि ते जंगल की जे काय झालेले पूर्ण भरून गेलेले कशाने? स्नो. स्नो हिम, बर्फासा पावडरसारखं असणारं बर्फ. फिलिप विथ द स्नो. कवी सांगतो या कविमध्ये पहा, मला असं वाटतं की आय थिंक मीन्स मला वाटतं, आय नो मला माहीत आहे, हुज वूड्स दीज आर, हे जंगल कुणाचं आहे हे मला माहीत आहे असं मला वाटतं. हिज हाऊस इज इन द नियर विलेज दो, त्याचं घर शेजारील गावामध्ये आहे त्या मालकाचं. ही विल नॉट सी मी, तो मालक मला पाहणार नाही. स्टॉपिंग हिअर, मी इथं थांबलोय. टू वॉच, पाहण्यासाठी. हिज वूड्स, त्याचं जंगल पाहण्यासाठी मी इथं थांबलोय. हे तो मालक पाहू शकणार नाही. फिल विथ द स्नो, की जे जंगल काय झालेलं आहे? भरलेलं आहे, पूर्ण झाकून गेलेलं आहे. कशाने? हिमाने, बर्फाने. माय लिटल हॉर्स, माझा जो छोटासा घोडा आहे माझ्यासोबत, मस्ट थिंक, त्याला असे कदाचित वाटेल. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर, माझ्या घोड्याला वाटेल की हे काय आहे? क्युअर आहे. क्युअर म्हणजे विचित्र आहे, थोडंसं अनोळखी आहे, विचित्र आहे. क्युअर विचित्र, अनाकलनीय आहे असं त्याला वाटेल. मी इथं का थांबलोय हे त्या घोड्याला कळणार नाही, त्याला ते विचित्र वाटेल. माय हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर, माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या घोड्याला मी इथं थांबलो हे थोडंसं विचित्र वाटेल. टू स्टॉप विदाऊट फार्म हाऊस नियर, की का विचित्र वाटेल? की तो थांबलाय. टू स्टॉप, थांबलाय. विदाऊट अ फार्म हाऊस नियर, कारण का जवळपास कुठेही एखादं फार्म हाऊस नाही आहे, शेतातलं घर नाही आहे, तरी इथं मी थांबलोय. घोड्याला वाटेल की माझा मालक इथं का थांबलाय हे त्याला थोडंसं विचित्र वाटेल. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, कुठे थांबलेलो? त्या जंगलामध्ये. बिटवीन म्हणजे मध्ये, जंगलामध्ये, झाडांमध्ये. अँड फ्रोझन लेक, गोठलेल्या तलावाशेजारी मी इथं थांबलोय. विनाकारण जवळपास घर नसताना मी इथं थांबलो. हे ते थोडंसं त्याला क्युअर वाटेल, विक्षिप्त वाटेल, वेगळं वाटेल. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, या इतक्या संध्याकाळी, अशा अंधकारमय संध्याकाळी, सगळ्यात वर्षातल्या सगळ्यात अंधकारमय काळोखी रात्रीच्या वेळेस मी इथं थांबलोय. जवळपास फार्म हाऊसही नाही आहे, तरी मी इथं थांबलोय. हे माझ्या घोड्याला थोडंसं वेगळं वाटेल, विचित्र वाटेल. ही गिव्ज हिज हार्नेस बेल, आणि म्हणून तो काय करतोय? देतोय हार्नेस बेल व शेक. शेक म्हणजे झटका, हलवतोय तो. हार्नेस बेल, बेल्स टाईड इन द नेक ऑफ हॉर्स टू कंट्रोल इट, घोड्याला नियंत्रित करण्यासाठी त्याच्या गळ्यामध्ये बांधलेली छोटीशी घंटा, त्याला हार्नेस बेल म्हणतात. त्या बेलला तो काय करतोय? झटका देतोय, हलवतोय आणि वाजवतोय. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक, आणि त्या बेलला शेक करून वाजवून तो कदाचित विचारत असेल, इफ देअर इज सम मिस्टेक, काही चूक तरी नाही होत नाही आहे ना, काही चुकत तरी नाही ना, असं तो कदाचित तो विचारत असेल. कारण का त्याला सगळं ते विचित्र वाटतं की इथं जवळपास घरही नाही आहे, तरी मालक जंगलात थांबलाय, आणि म्हणून तो कदाचित ते बेल वाजवून विचारत असेल की इथे थांबण्याचं कारण काय आहे, काही चूक तर होत नाही आहे ना. दोन ओनली ऑदर साऊंड स्वीप, त्या बेलनंतर, हार्नेस बेलच्या आवाजानंतर द ओनली ऑदर, दुसरा एक आवाज फक्त येतोय. साऊंड्स, दुसरे आवाज ऐकू येत आहेत, फक्त बेलचा आवाज आणि दुसरे काही आवाज येत पहा. ऑफ इझी वाईन, हळूवार वाहणाऱ्या हवेचा. अँड डाउनी फ्लेक, आणि पहा जंगलामध्ये कोणते आवाज ऐकू येत आहेत? एक बेलचा, दुसरा इझी वाईन्स वाऱ्याचा, आणि तिसरा डाउनी फ्लेक. डाउनी फ्लेक सॉफ्ट फिदर लाईक स्नो फॉलिंग, पंखासारखं मऊसूत असं पावडरसारखं असणारं बर्फ पडण्याचा आवाज, हेच आवाज ऐकू येत आहेत. किती आवाज? 3 साऊंड. हाऊ मेनी साऊंड्स? 3 साऊंड्स. हार्नेस बेल, साऊंड ऑफ हार्नेस बेल, साऊंड ऑफ इझी वाईन अँड साऊंड ऑफ डाउनी फ्लेक, त्या हिमवर्षवाचा आवाज, हेच ते आवाज ऐकू येत आहेत. इतकं ते जंगल शांत आहे. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, ते जंगल खूपच सुंदर आहे, गर्द असं
पूर्ण गडद असं जंगल आहे आणि डीप खूप खोलवरती खूप मोठं जंगल आहे. बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. जरी जंगल सुंदर आहे, खूप हे आहे, मनाला मोहून टाकणार आहे आणि मला इथं थांबावंसं वाटतंय, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. पण मला एक माझ्या स्वतःशी प्रॉमिस वचनबद्ध राहायचं आहे. टू कीप मला वचन ठेवायचं आहे. आय माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मला झोपी जाण्याच्या अगोदर अजून मैलून मैल प्रवास करायचा आहे. म्हणजे कवीने थोडक्यात इथं पहा मेटॅफर अलंकाराचा उपयोग केला आहे की आयुष्यामध्ये अनेक असे प्रसंग येतात की जे आपल्याला खूप मोहून टाकतात, पण तरीही आपल्याला आयुष्य जगत जायचं असतं. आणि स्लीप मीन्स थोडक्यात इथे त्यांना डेथ म्हणायचं असेल. मृत्यूपूर्वी मला शांत होण्यापूर्वी अनेक कामं करायची, पुढं पुढं जात राहायचं आहे, पुढं पुढं जात राहायचं आहे, अशा प्रकारे कवी सांगतोय. पहा इथे सांगितलं आहे व्हेअर हॅज द पोएट स्टॉप्ड. फर्स्ट क्वेश्चन इज व्हेअर हॅज द पोएट स्टॉप्ड. कवी कुठे थांबलाय? द पोएट हॅड स्टॉप्ड इन द वूड्स. द पोएट हॅज स्टॉप्ड इन द वूड्स. व्हॉट सीझन ऑफ द इयर इज डिस्क्राइब्ड हिअर. या कवितेमध्ये कोणता ऋतू हे केला आहे? हिमवर्षाव कधी होतो तर विंटर सीझनमध्ये. बर्फाचा किंवा हिमवर्षाव कधी होतो, बर्फ कधी पडते? हिवाळ्यामध्ये. म्हणून व्हॉट सीझन ऑफ द इयर इज डिस्क्राइब्ड हिअर. द विंटर सीझन इज डिस्क्राइब्ड हिअर. व्हॉट टाईम ऑफ द डे डिस्क्राइब्ड हिअर. याचं डायरेक्ट उत्तर आलेलं आहे पहा. व्हॉट टाईम ऑफ द डे इज डिस्क्राइब्ड हिअर. द इव्हिनिंग इज डिस्क्राइब्ड हिअर. द इव्हिनिंग ऑफ द डे इज डिस्क्राइब्ड हिअर. On what date of the year is darkest evening? The answer is 21st of the December is the day when there is a darkest evening of the year. Okay. Now the next question is list the sound mentioned in the poem. The sound, 3 sounds are mentioned in the poem. First is the sound of harness bell. The second sound is the sound of the easy wind, and the third sound is the sound of downy flakes. म्हणजे हार्नेस बेलचा आवाज एक, झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज एक आणि होणाऱ्या त्या हिमवर्षावाचा आवाज एक. अशा प्रकारचे 3 आवाज आपण इथे ऐकलेत. पहा पुन्हा एकदा आपण पाहूयात. हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो. हे जंगल कुणाचं आहे त्याला मी ओळखतो असं मला वाटतं. आय थिंक आय नो हुज वूड्स दीज आर. हिज हाऊस इज इन द विलेज दो. जरी त्याचं घर शेजारील गावात आहे तरी मी त्याला ओळखतो. या जंगलाच्या मालकाला मी ओळखतो. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. पण तो मला इथे थांबलेलं पाहू शकणार नाही. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ द स्नो. मी इथं कशासाठी थांबलो आहे तर पाहण्यासाठी त्याचं जंगल बर्फाने झाकून गेलेलं, बर्फाच्छादित झालेलं जंगल पाहण्यासाठी मी इथं थांबलो आहे. हे तो माझा त्या जंगलाचा मालक पाहू शकणार नाही. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या छोट्याशा घोड्याला कदाचित हे विचित्र वाटेल, मी इथं थांबलेलं विचित्र वाटेल. टू स्टॉप विदाऊट अ फार्म हाऊस नियर. जवळ कोणतंही फार्म हाऊस नसताना मी इथं थांबलो आहे हे माझ्या घोड्याला थोडंसं क्युअर विक्षिप्त वाटेल. बिटवीन द वूड्स, जंगलामध्ये थांबलेलो, या जंगलामध्ये झाडांमध्ये, फ्रोझन लेक, ह्या गोठलेल्या तळ्याशेजारी तलावाशेजारी. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. वर्षातल्या सगळ्यात अंधकारमय अशा संध्याकाळी. ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक. तो त्याच्या गळ्यातील असणारी जी हार्नेस बेल आहे, घोड्याला कंट्रोल करण्यासाठी गळ्यामध्ये बांधलेली छोटीशी घंटा, त्याला तो शेक हलवतोय, झटका देतोय. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. कदाचित त्याला विचारायचं असेल की तुम्ही इथं विनाकारण जवळपास घर नसतानाही थांबलात, की कदाचित तुमची चूक तर होत नाही आहे ना, असं त्याला विचारायचं असेल. कारण त्याला ते विचित्र वाटत असेल म्हणून तो विचारत असेल. द ओनली अदर साऊंड स्वीप्स. हार्नेस बेल नंतर दुसरे फक्त आवाज ऐकू येतात. कशाचे? ऑफ इझी वाइंड्स, वाऱ्याचा, अँड डाउनी फ्लेक्स, ह्या होणाऱ्या पंखासारख्या पिसासारखा होणाऱ्या त्या हिमवर्षावाचा आवाज.
द वूड्स आर लवली अँड डीप. जंगल खूप सुंदर आहे, खूप गडद आहे आणि खूप विस्तृत आहे. बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. मला हे जंगल खूप आवडले, पण मला माझं वचन पाळायचे, मला वचनबद्ध राहायचे. टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आणि मला असंच पुढे पुढे मैलोन मैल चालत जायचे झोपी जाण्याच्या अगोदर, माझं आयुष्य संपण्याच्या अगोदर मला पुढे पुढे जात राहायचं आहे. कवीला याच्यातूनच सांगायचं आहे की असे अनेक वेळा आपल्या जीवन प्रवासामध्ये असे अनेक जंगल म्हणजे अनेक प्रसंग येतात की आपण मोहून जातो आणि आपल्याला तिथंच थांबावंसं वाटतं, वेळ तिथंच गोठावीशी वाटते. पण आपण पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. स्लीप मीन्स एंड ऑफ द लाईफ असेल किंवा डेथ म्हणूयात आपण, असं कदाचित कवीला सांगायचं असेल. अशा प्रकारे ही कविता संपलेली आहे. आपण तिसऱ्या पार्टमध्ये त्याचं वर्कशॉप जे आहेत, प्रश्न आहेत, त्याचं डिस्कशन करूयात. थँक्यू.